नमस्कार, केजे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे। मी सीमा नेत्रगावकर। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। इंडियन पॅन्थर सेनेच्या उपोषणाने दिले डॉक्टराला दणका। मानवी हक्क अभियान संघटनेने दिला पाठिंबा। वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना दवाखाना चालवणाऱ्यांवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल। देवणी येथील निलंगा रोड वरती कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही मोठ्या प्रमाणात हाडांच्या विकारांवर उपचार दवाखाना चालविण्यात या विनापरवाना आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्यावर देवणी पोलिसांनी बुधवारी दिनांक 29 दुसऱ्यांदा गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी की निलंगा रोडवरील आरोपी नूर बेग दाऊद बेग मिर्झा वय 51 वर्ष हे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करीत आयुर्वेदिक औषध विक्री करीत असताना पोलिसांनी केलेल्या तपासणीत आढळून आले। तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक पुड्या, सीलबंद औषधे व रोख रक्कम असे एकूण सुमारे 62,660 रुपयांचा मुद्देमाल मिळवला। पथक प्रमुख तथा प्राथमिक आरोग्य केंद्र नागराळ येथील डॉक्टर दीपाली शामराव शिंदे वय 25 वर्ष यांच्या फिर्यादीवरून गु रजिस्टर 18-225/2025 भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 कलम 15(2) वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1951 कलम 33 नुसार गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहकार्य पोलीस निरीक्षक माणिकराव डेके वराडे हे करीत आहेत। इंडियन पॅन्थर सेनेचे बालाजी बनसोडे यांनी कोणताही वैद्यकीय परवाना नसताना दवाखाना कसा काय चालतो याबाबत प्रशासनाने कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्याकरिता मंगळवारी दिनांक 28 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। विना वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या नूर बेग दाऊद बेग बिर्झा यांच्या या दवाखान्यात बऱ्याच वर्षापासून हाडांचा विकारावर आयुर्वेदिक इलाज व मलमपट्टी केली जाते। या मलमपट्टी उपचाराकरिता लातूर जिल्ह्यासह परराज्यातून सुद्धा रुग्ण येतात। त्यांच्याकडून आवाच्या 1.25 फी आकारणे परवाना नसलेल्या स्वतःच्या औषधी दुकानातून भरमसाठ औषधे लिहून देणे आणि परत तपासणीकरिता 4-5 वेळेस बोलवणे अशा प्रकारे रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याची चर्चा या परिसरातील नागरिकांमध्ये आहे। यापूर्वी याच दवाखान्यावर गुन्हा नोंद झाला होता। त्यानंतर प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता हा दवाखाना पूर्व चालू केला होता। यानंतर पोलीस प्रशासनाला उपोषणानंतर पुन्हा जाग आली व त्यांच्यावर कारवाई केली। यासाठी देवणी तहसील समोर इंडियन पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी बनसोडे देवणी तहसील समोर 4 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत। यावेळी मानवी हक्क अभियान संघटनेने वसंत बीबी नवरे उपेक्षतेचे नेते संघटनेने यांनी दर्शविला पाठिंबा। यावेळी राहुल श्रीनिवास जिल्हा महासचिव इंडियन पॅन्थर सेना संतोष आवले, देवणी शहर अध्यक्ष इंडियन पॅन्थर सेना परमेश्वर जिंकलवाड, तालुका संघटनायक इंडियन पॅन्थर्स रोहित डोंगरे, पत्रकार देवणी गजानन गायकवाड, मानवी हक्क अभियान देवणी तालुका अध्यक्ष यासह यावेळी उपस्थित होते। केजे न्यूज इंडिया मराठी सहसंपादक आनंदा कांबळे। मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष या संघटनेच्या वतीने आज आम्ही इंडियन पॅन्थर सेना आज 4 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले त्याला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। या ठिकाणी खरंच या लातूर जिल्ह्यामध्येच नव्हे आणि भोगस डॉक्टर आहेत, देवणी तालुक्यात अनेक लुटारू आहेत। त्या लुटारूला हटवण्यासाठी आज इंडियन पॅन्थरचे आमचे संस्थापक अध्यक्ष बालाजी बनसोडे साहेब यांनी 4 दिवसापासून देवणी तहसील कार्यालयामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। जनतेच्या व शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून आम्हा जमा केलेली तात्काळ जप्त करावेत। तसेच अनेक वर्षापासून जनतेला लुटलेल्या भोगस डॉक्टरांची खात्रीने चौकशी करावी। तसेच भोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्याला सेवेतून निलंबित करावे। कसली डिग्री नसताना लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भोगस डॉक्टरला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। यासाठी इंडियन पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष 4 दिवसापासून या ठिकाणी बसले, कोणी या ठिकाणी येत नाही।
तर यांना जर यापुढे कुणी येत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू, असं आम्ही मानवी हक्क अभियान संघटनेचे लातूर जिल्ह्याचे आमचे सर्व पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष आनंद साळुंके, मारुती गुंबिले, अर्जुन भाऊ जाधव यासह आम्ही रस्त्यावर उतरू. कारण खरंच या दिवणी तालुक्यामध्ये अनेक डॉक्टर आहेत आणि खरंच या ठिकाणी जे 4 दिवसापासून बसले त्याला कुणीही बघत नाहीत. या अशा हरामखोर अधिकाऱ्यांना तात्काळ निवृत्त करण्यात यावी अशी मानवी हक्क अभियान संघटनेकडून आम्ही करतोय. जय हिंद, जिंदाबाद. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.